इराण आणि इस्रायलमध्ये मागील आठवड्यापासून युद्ध सुरू आहे आणि याचा फटका भंडारा सारख्या धान उत्पादक जिल्ह्यातील जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्यांनाही बसतोय। आपण सध्या भंडाऱ्याच्या प्रसिद्ध अशा बीटीबी मार्केटमध्ये आहोत। आपल्यासोबत बीटीबी मार्केटचे अध्यक्ष बंडूभाऊ आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बंडूभाऊ, कसं काय सांगाल या युद्धाची? आपल्या इथे जो विदेशामध्ये जो माल एक्सपोर्ट होत होता भाजीपाला, काय काय एक्सपोर्ट होत होता, कितीचं टर्नओव्हर होतं आणि आता सध्या कशी परिस्थिती आहे? आपण आता मार्केटमध्ये बघितलेलं आहे की या मार्केटमधून 20 ते 25 टन भेंडी कतारला जायची हे सर्व थांबलेलं आहे। आणि आपण मार्केटमध्ये समजलं की संपूर्ण भेंडी इथं सडत आहे आणि खामी म्हणून त्यांची जी हत्या झालेली आहे, त्या हत्या झाल्यापासून काय होतं, यूपीमध्ये जी आमची भेंडी जायची तर सर्व ट्रान्सपोर्ट थांबलेले आहेत। त्यांना भीतीचं वातावरण झालेलं आहे की आपण बाहेर गेलो तर आपल्यावर काय हानी होऊ शकते, म्हणून हा संपूर्ण माल इथंच पडलेला आहे। म्हणून या भंडारा जिल्ह्याची भेंडी आणि लौकी आणि टमाटे हे सर्व इथं पडलेले आहेत। त्याचा खूप मोठा शेतकऱ्याचं नुकसान आहे। निश्चितच हे व्यापारी आहेत, ते व्यापाराच्या दृष्टीने सांगत आहेत, पण आपल्यासोबत शेतकरी आहेत जे भाजीपाला उत्पादन करतात, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि कसा या युद्धाचा फटका तुम्हाला बसतोय? बसला म्हणजे माझं नाव नाजूक गायधनी आहे आणि या पूर्ण गाणे हा मंडीमध्ये त्या युद्धापासून हा पूर्ण माल पडलेला आहे। बाहेर देशात माल नाही जाऊन राहिला आहे, त्याच्यानं शेतकऱ्याची पूर्ण म्हणजे नुकसान आहे। निश्चितच या युद्धाचा फटका मोठ्या व्यापाऱ्यांना, उद्योगपत्यांनाच नाही तर सर्वसामान्य जो शेतकरी आहे त्याला सुद्धा भंडाऱ्यात बसत असल्याचं चित्र इथे भंडाऱ्यात बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।